त्या बक्षिसाचा स्वीकार या ठिकाणी आपण करायचा आहे अशी मी आपल्याला विनंती करेन. आपले लाडके समालोचक आहेत चंद्रकांत शेटे सर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आशिष सर, एक षटकार तुम्ही खेळलेला त्यासाठी 500 रुपये तुमच्यासाठी सुद्धा आहे. या आशिष सर या. थँक्यू. दीपक तात्या खांदवे यांच्या वतीने आशिष साठी अजून एक 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि माझ्यासाठी बक्षीस आले ते मी घेतो. हॅलो हॅलो, देवीदास अप्पा खांदवे आणि प्रदीप तात्या खांदवे यांच्यासाठी मनोज बेल्लेकर यांना 500 रुपये, 500 रुपये. धन्यवाद. चला मॅच सुरू करून घ्यायची विनंती असेल. क्षेत्ररक्षण सजवायचं आणि चला आपल्या सलामीची जोडी देखील मैदानात पाठवा. लगेचच सलामीची ओपनर बॅट्समन पाठवायचे. गाडी जवळ जे बसलेले आहेत त्यांना परत एकदा विनंती असेल, प्लीज तिथं बसू नका आज. नाही आजच्या उद्या बसा ना, काय हरकत नाही, फक्त आजच्या दिवस बसू नका. ओके, सगळ्यांची इच्छा आहे की आता कुठं बसायचं तर काय हरकत नाही, सावली बसा. फक्त बक्षीस वितरणाच्या टायमाला तेवढी जागा तेवढ्या काळ आमच्या जवळ द्या, परत त्याच्यावर ताबा घ्या, काय प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी सामन्याला निश्चितप्रमाणे दरम्यानची सुरुवात होत आहे. या ठिकाणी सामना क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आणि दुसऱ्या सामन्यासाठी आपण परत एकदा जाऊया. चंद्रकांत खांदवे सर यांच्याकडे, चंद्रकांत खांदवे सरांचं आगमन झाले. चंदू सर ठिकाणी उपस्थित आहेत. किसन बापू खांदवे साहेबांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर समालोचनासाठी विनंती असेल चंदू सर यांना. धन्यवाद. धन्यवाद. गाव चॅम्पियन फुलफिश क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत लोह गावामध्ये. मैत्री चषक 2020 आणि या स्पर्धेची सेमीफायनल नंबर 2 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कारण या अगोदर शिवराज सोमेश्वर हा संघ अंतिम फेरीत दाखल झालाय आणि त्यांच्या विरुद्ध दादाची वस्ती आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिवशाही यांच्यामधील कोणती टीम असणार आहे जी अंतिम फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. त्यासाठीची मॅच, त्यासाठीची लढत. यावेळेला फायनलिंगच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी होता. फलंदाज धनराज खांदवे ज्यांनी या स्पर्धेतील एक उच्चांक देखील केलेला आहे. 75 धावांची खेळी नॉट आउट सजवली आहे. तर नक्कीच या लोहगावचा एक सितारा आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतातील. आणि आज मात्र एका महत्त्वपूर्ण मॅच मध्ये त्यांना कामगिरी करावी लागणार आहे. क्रिकेटचा खेळ आज अद्भुत पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न लोहगाव नगरीमध्ये आपण पाहत आहोत. धावफलक या ठिकाणी मात्र स्थिरावलेला असणार आहे 0वर, कारण धावसंख्येला सुरुवात झाली नाहीये. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिवशाही आणि एका बाजूला जर पाहिलं तर दादाची वस्ती.
प्रत्येक वस्ती आज या ठिकाणी दाखल झाली आहे. आपली वस्ती लोहगाव मध्ये चॅम्पियन होणार यासाठीच मात्र प्रत्येक चाहता देखील या ठिकाणी उपस्थित झालाय या गाव चॅम्पियन स्पर्धेसाठी. याही वेळेला चांगला चेंडू जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाज श्रीकांत या सोमवंशी यांच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याची संधी त्यांनी दिली नाही. पहा गुडलेंथ वरून बॉलला उडवलं उसळवलं आणि ऑन साइडला मात्र केवळ तटवलाय हा चेंडू. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. एक बक्षीस या ठिकाणी आलेले आहे. हरिभक्त पारायण आमचे माऊली मामा शेळके आणि त्याचबरोबर साईदत्त नागरी सहकारी पतसंस्थेचे असणारे संचालक आदरणीय अविनाशजी मोजे साहेब यांच्यातून बक्षीस असेल. पहिली विकेट जो कोणी घेईल त्या पहिल्या विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा सुद्धा झालेलं आहे. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करेल. ओटू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पहा प्रोत्साहित केलं जाते चाहत्यांकडून खेळाडूंना आपापल्या पद्धतीने, मग ते गोलंदाज असू देत किंवा फलंदाज असू देत, प्रत्येकाचं कौतुक चाहते करतायत. यावेळेला कमी गतीने बॉल टाकला होता. बॅट्समनच्या बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही. हे होतं क्रिकेटच्या खेळामध्ये. कधी कधी फुलटॉस बॉल, कधी कधी गुडलेंथचे बॉल मात्र तुम्ही सीमारेषेच्या बाहेर टोलावता, परंतु कधी कधी फुलटॉस बॉल तुमच्या बॅटमध्ये येऊ शकत नाही. कारण हा खेळ आहे क्रिकेटचा. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आणि तेच क्रिकेट आज आपण लोहगावात जरूर पाहतोय. या गाव चॅम्पियन स्पर्धेच्या माध्यमातून शिवराज तरुण मंडळ आणि सोमेश्वर प्रतिष्ठान, एका बाजूला पवार वस्ती आणि दुसऱ्या बाजूला मारवाडी वस्ती, या दोघांनी एकत्रित करत असताना मैत्रीचं हे अनोखं रूप या ठिकाणी दाखवलंय आणि या रूपाचं नाव आहे मैत्री चषक 2020. आपण या ठिकाणी पाहत आहोत. चॅम्पियन कोण होणार, कोणती वस्ती अधिराज्य गाजवणार, कुणाला मिळणार या ठिकाणी दुचाकी, कुणाला मिळणार प्रथम क्रमांकाचा करंडक, या सर्वांच्या चर्चा गावातील प्रत्येक वस्तीत रंगते. यावेळेला पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लाजबाब कॅच पकडली जाते. विकेटचं पतन, शिवशाही जल्लोष व्यक्त करते. तुला पाहून या सोनू माझी जानू माझा मूड झाला फ्रेश. तुला पाहून या सोनू माझी जानू माझा मूड झाला फ्रेश. चंदू सर, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रताप भाऊनी झेल घेतलाय. 40+ वय आहे, पण अजूनही जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला, क्षेत्ररक्षण करताना पाहायला, गोलंदाजी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. लाजबाब गोलंदाजी करतायत आणि पहिली विकेट घेतलेली तो गोलंदाज आहे, तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, तो श्रीकांत सोमवंशी. यालाही पहिलं यश मिळतंय. आणि आता डीजे आमच्या राहुलने काय गाणं वाजवलं, पिवळा ड्रेस, आगळा वेगळा ड्रेस, म्हणजे पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून परिधान करून खेळणारे जे काही खेळाडू आहेत आणि त्यांना पाहिलं, त्यांनी विकेट सुद्धा घेतली आणि सगळ्यांचा मूड फ्रीज झाला. तर पहा, या सर्व गोष्टी आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतील. कधी क्षेत्ररक्षक आपली करामत दाखवतील, कधी फलंदाज आपल्या फलंदाजीचं कौशल्य दाखवतील, कधी गोलंदाज आपल्या गोलंदाजीची अचूकता दाखवतील. या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यामध्ये टिपण्यासाठी आपण दाखल झालो या क्रीडांगणामध्ये. कमी गतीने बॉल टाकला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पहा अगदी झोकावून दिला, झोप नक्कीच, परंतु हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी. श्रीकांतने टाकलेलं हे षटक आपण या ठिकाणी जरूर पाहिलं. पहा किती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. केवळ 5 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील त्या ठिकाणी. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतात, परंतु धावा तर रोखलेल्या आहेत या ठिकाणी. दादाची वस्ती यापुढे चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आपल्या टीमला, आपल्या वस्तीला अंतिम फेरीत न्यायचं असेल तर. जबरदस्त क्रिकेटचा नजारा या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक गोष्टीची पूर्तता या स्पर्धेत केली गेलेली आहे आयोजकांच्या माध्यमातून, म्हणून त्यांचं विशेष कौतुक आम्ही या ठिकाणी करू. आणि संपूर्ण लोहगाव अवतरलाय या क्रीडा नगरीमध्ये आपल्या आपापल्या लाडक्या खेळाडूंना, आपापल्या वस्तीला पाठिंबा देण्यासाठी. क्रिकेटचं हे आयोजन, टेनिस बॉल क्रिकेटचं हे आयोजन. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका आणि थोडासा जवळचा देखील आहे, कारण प्रत्येक जण टेनिस बॉल क्रिकेट खेळलेला देखील असतो. तो आवर्जून या ठिकाणी दाखल झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. अपरिचित सनी आले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पाहूयात सनी कशा प्रकारची कामगिरी.
सनी गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला रोखायचं असेल तर कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करायला पाहिजे ती रणनीती त्यांनी या ठिकाणी बनवली आहे आणि तो प्रयत्न पहिल्या चेंडूवर त्यांनी केला देखील. याही वेळेला त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु थोडेसे शफल झाले. बॉलला मात्र ऑन साइडला खेळले आणि एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी केला जातोय. एकाने धावा बनवायच्या, दुसऱ्याने त्यांना रोकायचं. हा खेळ मात्र क्रिकेटचा आहे, जो आहे तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका, जो तुम्हा आम्हाला घेऊन आलाय क्रीडानगरीमध्ये. प्रत्येक जण सुरुवातीला आपल्या परिसरामध्ये क्रिकेट खेळत असतो, ते क्रिकेट गाजवत असतो. तदनंतर आपल्या वस्तीच्या टीम मध्ये आपला नंबर कधी लागेल यासाठीची चुरस देखील आपल्याला पाहायला मिळत असते आणि ती चुरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वस्ती आपला बलाढ्य टीम, आपली बलाढ्य टीम, आपली बेस्ट टीम या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच मैत्री चषकामध्ये मैदानात उतरवत आहे. सनी यांच्याकडून टाकला गेलेला हा चेंडू काय होतं या ठिकाणी पहा, जल्लोष व्यक्त केला जातोय. सनीला मिळतं विकेट. तू माझी भिंगरी तुझा मी भवरा ऐकून घे गे गौरा कसा रागान बघतोय तुझ्या आईचा नवरा कसा रागान बघतोय तुझ्या आईचा नवरा तू माझी भिंगरी तुझा मी भवरा ऐकून घे गे गौरा तू माझी भिंगरी तुझा मी भवरा. पहा हा किती जल्लोष मनोसर या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी तर म्हणेल हा सोहळा लोहगावच्या यात्रेपेक्षा काही कमी नाहीये. प्रत्येक जण क्रिकेट रसात न्हावून निघालाय. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण क्रिकेटचा आनंद घेतोय, जल्लोष व्यक्त करतोय. आपापल्या वस्तीने चांगली कामगिरी केल्यानंतर एक वेगळाच जल्लोष त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हे क्रिकेटच्या खेळात सातत्याने पाहायला मिळतं. चांगली कामगिरी झाल्यानंतर आपण आनंद व्यक्त करतो, परंतु कामगिरी चांगली जर झाली नाही तर आपल्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा देखील पाहायला मिळते. या ठिकाणी एक बक्षीस आलेलं आहे. परत एकदा हरिभक्त पारायण माऊली मामा शेळके आणि त्याचबरोबर अविनाश मोजे साईदत्त नागरी सहकारी संस्थेचे संचालक आणि हे दोन्ही मार्गदर्शक आहेत शिवशाही संघाचे आणि यांच्या वतीने सनीसाठी परत एकदा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. क्या बात आहे. सनीसाठी मनी. त्याचबरोबर आदरणीय आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ तळेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. यावेळेला बिगिट तर करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, आणखीन एक कॅच पकडली जाते. एका मागोमाग एक हात रे. सनी ऑन फायर. In the mix, in the mix. मैं बगल बाबू आया जब मैं तूड़ी बेचने लाया मयूर बागलने जो काही जेल घेतलाय त्या जेलसाठी परत एकदा माऊली मामा शेळके आणि अविनाश मोजे शिवशाहीचे मार्गदर्शक यांच्या वतीने परत एकदा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. माऊली मामा शेळके आणि अविनाश मोजे या दोन्ही शिवशाहीच्या मार्गदर्शकांच्या वतीने परत एकदा मयूर बागलसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. थँक्यू. एका मागोमाग एक फलंदाज माघारी परतलेले आहेत. 3 विकेट माघारी परतल्या दादाची वस्ती संघाचे. 6 धावा धावफलकावर आहे, परंतु त्यांचा मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये आहे, जो केव्हाही सामन्याचं पारड बदलू शकतो. धनराज मैदानाच्या आतमध्ये जरूर आहेत, परंतु विकेटची हॅट्रिक घेतली जाणार का गोलंदाजाकडून? सनी यासाठी चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. हॅट्रिक म्हटलं तर आम्हाला चेतन शर्मा आठवतात, हॅट्रिक म्हटलं तर आम्हाला हरभजन सिंग आठवतात, हॅट्रिक म्हटलं तर आम्हाला प्रवीण तांबे सर देखील आठवतात, इरफान पठाण आठवतात. अशा असंख्य हॅट्रिक डोळ्यासमोर येताना पाहायला मिळतात, परंतु सनी हॅट्रिकचा चेंडू घेऊन यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला जातोय. काय गोलंदाजी, तिखट मारा. थोडंसं दडपण धनराज यांच्यावर असणार आहे, कारण आता दुहेरी भूमिका त्यांना निभवायची आहे. एकतर विकेट टिकून ठेवायच्या, दुसरी गोष्ट म्हणजे धावाही करायच्या आहेत, आणि तिसरी गोष्ट उद्दिष्ट समोर ठेवायचं ते म्हणजे फायनलचं. आणि तेच डोळ्यासमोर ठेवून धनराज बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत, जे दादाची वस्ती संघाचे आहेत तारणहार. यावेळेला पहा, तारणहार बनून आले. या बॉलला भिरकावलं आणि आता जल्लोष दादाची वस्तीच्या खेम्यामधून. आहो मामी मामी आहो मामी डीजे अनिकेत नागेश
आणि का मी स्कोर जर पाहिलं तर 12 झाला या ठिकाणी 2 षटकं संपलेली आहेत आणि माझ्या जर्सीवर 333 क्रमांक का आहे. ख्रिस गेल ज्या पद्धतीने आपण क्रिकेट विश्वातील वादळ म्हणून पाहतो त्यांचाही जर्सी क्रमांक 333 असतो. तर तशीच फटकेबाजी या ठिकाणी करावी लागणार आहे आज फायनल जर गाठायची असेल तर. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं नाव कधी होतं ज्यावेळेला तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करता, कामगिरी करता आणि ती कामगिरी आज करावी लागणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर शिवशाही तेवढाच बलाढ्य संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दादाची वस्ती. दादाच्या वस्तीला देखील पुन्हा दादागिरी करावीच लागेल मैदानाच्या आतमध्ये. गाव चॅम्पियन स्पर्धा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. मैत्री चषक आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थाने मैदानात उतरल्यानंतर एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करायच्या, परंतु मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मैत्रीचं एक अनोखं रूप दाखवायचं हे मात्र प्रत्येक संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. यावेळेला बॉल तर हवेत जाईल. 5 क्षेत्ररक्षक बॉलवर जात आहेत परंतु कॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणखीन एक धक्का देण्याची संधी निर्माण झाली होती परंतु प्रत्येक वेळेला तुम्ही मनात ठरवलंय असं होईल असं हे मात्र क्रिकेटच्या खेळात पाहायला मिळत नाही. कॅच सुटली जाते आणि कुठेतरी दादाची वस्ती संघाच्या माध्यमातून थोडासा आनंद व्यक्त केला जात असेल, जल्लोष केला जात असेल कारण त्यांची एक विकेट जाता जाता राहिली. प्रतापभाऊ खांदवे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. संघाचे सर्वेसर्वा देखील आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मारुती खांदवे देखील पोहोचलेले आहेत जे अनुभवी खेळाडू आहेत आणि आज आपला अनुभव आपल्या संघासाठी आपल्या वस्तीसाठी दाखवावाच लागणार आहे कारण आज आहे या स्पर्धेचा शेवटचा दिवस. मैत्री चषक 2020 आणि धनराज यांच्यासाठी टाकला गेला हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. त्याला खेळून ड्राईव्ह केला जातो तो मात्र लॉंग ऑफच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक जर पाहिलं तर 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचतो तो मात्र 14 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. तर गोलंदाज म्हणजे सर्वोत्कृष्ट स्पेल देखील त्यांनी या स्पर्धेमध्ये टाकलाय. 2 षटकांमध्ये 12 धावा आणि 4 विकेट देखील घेतलेल्या आहेत. ही कामगिरी आहे त्यांची आणि हीच कामगिरी मात्र एक त्यांना यापुढे देखील प्रेरणा देत राहणार आहे. ओहो, या वेळेला ऑप्शनच्या बाहेर गुड लेंथ वरून बॉलने उसळी घेतली. बॉल कट झाला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु हा प्रयत्न फसतोय. पहा अचूकता दाखवली जाते. हे सर्व कशासाठी आहे? फलंदाजाला थांबवण्यासाठी आहे. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकायचे, वेगवेगळ्या पद्धतीने या चेंडूला टाकायचं आणि अशा पद्धतीने टाकायचं की फलंदाजाला अडचणीत आणता येईल, धावा करता येणार नाहीये. हा प्रयत्न मात्र या ठिकाणी गोलंदाज प्रताप खांदवे यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील चांगला चेंडू म्हणावा लागेल. लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून होतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. अडचण तर जरूर या ठिकाणी पाहायला मिळते, अडचणी संघ पाहायला मिळतोय परंतु अशाच पद्धतीने डावाला पुढे नेणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावा काढणं गरजेचं आहे आणि कॉन्फिडन्स आली मायनस बॉलला बाहेर पाठवणं गरजेचं आहे. ही गोष्ट करावी लागेल. एका बाजूला मारुती आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर धनराज आहेत. यांना ही भूमिका आज आपल्या टीमसाठी आपल्या वस्तीसाठी जरूर निभावावी लागणार आहे. यावेळेला संयम दाखवला. फुलटॉस होता परंतु त्याला कव्हरच्या क्षेत्रात टोलावलं, तटवलं. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुन्हा पुढे जाईल. 16 धावा धावफलकावर झाल्या. 3 विकेट माघारी परतलेल्या असताना पहा विकेट गेल्यानंतर काहीसं दडपण तुमच्यावर येत असतं. ते दडपण दूर करण्यासाठी तुम्हाला काही धावा करावे लागतात. तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स मिळवावा लागतो. कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी बॅटवर बॉल घ्यावे लागतात आणि तुमचं पदलालित्य जो फुटवर्क आहे तो फुटवर्क होणं गरजेचं आहे आणि तदनंतर तुम्हाला तो कॉन्फिडन्स मिळताना पाहायला मिळतो. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत तर जरूर गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कॅच सुटली आहे. तर कॅच मात्र या ठिकाणी सुटली जाते. पहा सुटलेली कॅच. 2 कॅच सुटलेला आहे. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ओव्हर नंबर जर पाहिलं तर 3 या ठिकाणी संपलेले आहेत आणि 3 षटके संपल्यानंतर धावफलक झालेला आहे तो
16 धावा 3 विकेट माघारी परतलेले आहेत. काय आयोजन आहे. प्रत्येक संघ वेगवेगळ्या रंगाच्या किट मध्ये आपल्याला मनोज सर या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली खेळपट्टी पाहायला मिळते, चांगलं क्रीडांगण पाहायला मिळतंय, प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था पाहायला मिळते आणि पहा प्रेक्षक गॅलऱ्या आत्ताच फुल होऊ लागलेल्या आहेत. मंचकावर देखील मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. आपलं लोहगाव टेनिस क्रिकेटच्या नकाशावर झळकलं पाहिजे आणि त्यासाठीचं हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. मैत्री चषकाच्या माध्यमातून परिपूर्ण आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने महानगरपालिकेचे अधिकारी, कॉर्पोरेशन अधिकारी आदरणीय आमचे विजय जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जगताप साहेबांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता आपण जर पाहिले तर बरोबर 1:30 झाले, अजून बरोबर 1.5 तासानंतर म्हणजे 3 वाजता आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी वडगाव शहरी मतदारसंघाचे लोकनियुक्त आमदार, तुमचे आमचे सर्वांचे अतिशय जवळचे मित्र आणि तरुणांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक सुखदुःखात सामील होणारा एक माणूस, एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय सुनील नाना टिंगरे खास या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने बरोबर 3 वाजता उपस्थित राहणार आहेत. आणि या मैत्री चषकामध्ये आपण एका मित्राचा सन्मान करणार आहोत. आमदार साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. हा सन्मान शिवराज सोमेश्वर यांच्या वतीने नसून हा सन्मान जो होणार आहे हा संपूर्ण लोहगावकरांच्या वतीने आमदार साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी जो सन्मानित करणार आहोत. आमदार साहेबांना बरोबर 3 वाजता आमदार साहेबांचं आगमन होईल आणि त्यानंतर भव्य दिव्य नागरी सत्कार आपण शिवराज सोमेश्वर मंडळाच्या वतीने करणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये बॉल त्याला भिरकावून दिलं गेलंय सीमारेषेच्या पलीकडे. राज करतोय एका बाजूला धनराज हेच सांगतायत माझ्यावर भरोसा ठेवा, मी या टीमला संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. तोच प्रयत्न त्यांच्याकडून या ठिकाणी केला गेला, यशस्वी झाला. येतोय खणखणीत षटकार. 22 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 34 सुरू असताना सेमी फायनलची मॅच. प्रत्येकाच्या नजरा मॅचवर आहेत, प्रत्येकाच्या नजरा बॅट्समनवर आहेत, प्रत्येकाच्या नजरा बॉलरवर आहेत आणि या स्पर्धेवर देखील आहेत. टप्प्याचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. थर्डमॅनच्या क्षेत्रात बॉल मार्गस्थ होता 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 सीमा रेषा पार. जेवढं राज्य करायचं होतं तेवढं केलं. आता राज्य करायची बारी आमची. तर आता मात्र धनराजची बॅट बोलू लागली आहे आणि काही काळ खामोश असणारा दादाची वस्तीचा खेमा आता जल्लोष करू लागलाय. याही वेळेला आक्रमण केलं जातं. पुन्हा एकदा ही ताकद आहे आणि ही दादागिरी आहे दादाची वस्तीची. येतोय षटकार. ಉಪ್ಪಿಗಿಂತ ರುಚಿ ಬೇರೆ ಇಲ್ಲ, ಒಪ್ಪಿಕೊಂಡೋರು ದಡ್ಡರಲ್ಲ. ಉಪ್ಪಿಗಿಂತ ರುಚಿ ಬೇರೆ ಇಲ್ಲ. पहा या वेळेला मात्र धनराज आक्रमक झालेले आहेत. संदीप गोलंदाजीसाठी जरूर आहेत, परंतु पहा त्यांचं स्वागत कशा पद्धतीने केलंय. आतापर्यंत धावफलक जर पाहिला तर 32 झालाय. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 4थी मार्गस्थ आहे. सुरुवातीला पडझड झाली, ती पडझड आता मात्र थांबवली आणि खऱ्या अर्थाने धनराजने आपलं जे रूप आहे ते दाखवण्यास सुरुवात केली आहे फलंदाजीच्या माध्यमातून. 12 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी देखील त्यांनी या ठिकाणी सजवलेली आहे. चंदू सर एक पाहिलं असेल 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये 16 होत्या, इथं 3 चेंडू 16 आले. ही क्रिकेट आहे, ही खासियत आहे धनराज. हो, मी आहे लोहगाव क्रिकेट मधील एक हुकमाचा एक्का. दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा दादाची वस्तीची दादागिरी. षटकार.
तर क्या बात आहे, क्या बात आहे. पहा, हा आरडाओरडा आहे क्रिकेटचा आणि क्रिकेटमध्ये ते चालतं. म्हणजे शिट्या, टाळ्या आणि आरडाओरडा जर नसेल ना त्या स्पर्धेला मजा नसते आणि ते आता दोन्ही बाजूने होत आहे. यावेळेला मात्र बॉल तर हवेत आहे, पाहूया काय होत आहे. आणि जल्लोष थांबवलाय दादाची वस्तीचा आणि आता जल्लोष केला जाईल शिवशाहीच्या माध्यमातून. गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी धनराजे जे काही फलंदाजी केली त्या धनराजच्या फलंदाजीसाठी बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. अभिजित दीपक खांदवे यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे, खास करून धनराजच्या फलंदाजीसाठी. आणि गोलंदाजासाठी परत एकदा संदीप विश्वकर्मा याच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. शिवशाहीचे असणारे मार्गदर्शक आदरणीय माऊली मामा शेळके आणि त्याचबरोबर शिवशाहीचे मार्गदर्शक आदरणीय आमचे अविनाशजी मोजे साहेब या दोन्ही मित्र परिवाराच्या वतीने परत एकदा 500 रुपयाचं बक्षीस धनराजची विकेट घेतल्याबद्दल धन्यवाद. मनोजी, ही तर सेमीफायनलची परिस्थिती आहे. पैशांचा अगदी पाऊस पडतोय. सेमीफायनलला मात्र तो पैशांचा गारांचा पाऊस पडेल किंवा मुसळधार पाऊस पडेल ही परिस्थिती पाहायला मिळते. हे या स्पर्धेचं यश आहे, जबरदस्त. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल होता, उसळी घेतलेला हा बॉल होता. पहा, आक्रमण सुरुवातीला झाली परंतु त्या आक्रमणीतून सावरले गोलंदाज संदीप आणि त्याच ओव्हरमध्ये त्यांनी विकेटही मिळवला. आणि ओव्हर नंबर जर पाहिलं मनोज सर, 4 षटकं संपतायत, धावसंख्या झाली 38 आणि 4 खेळाडू माघारी परतलेले आहेत. आता अर्धा डाव संपलाय. सुरुवातीला पहिल्या 3 ओव्हरमध्ये अधिराज्य गाजवलं होतं या ठिकाणी शिवशाही संघाने, परंतु तदनंतर धनराज नावाचं वादळ या स्पर्धेमध्ये बरसलं आणि त्यांनी एक चांगली आश्वासक स्थितीमध्ये त्यांनी आणलं, परंतु त्याच वेळेला ते माघारी देखील परतले. आता मात्र मॅच कुठे जाणार? येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये पुन्हा एकदा दादाची वस्ती आपल्या फलंदाजीचा जोर दाखवणार का, की शिवशाही आपल्या गोलंदाजीची अचूकता दाखवणार? हे मात्र येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये पाहायचंय. आपल्याला क्रिकेटचा खेळ हा सातत्याने मैदानात घेऊन येतो. आपण कामात असू देत, कॉलेजला असू देत, शेतावर असू देत, आज आपले पाय आपोआप मैदानाच्या दिशेने वळतात, कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये एक अनोखी मजा आहे, नाही तर नशा आहे. तीच नशा आपल्याला इकडे घेऊन येते. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल जरूर टाकण्याचा प्रयत्न होता, बॉल पाठीमागे जाईल, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते, ती मात्र 39 धावांवर. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रताप खांदवे येत आहेत. पाहूयात कशा प्रकारची त्यांची कामगिरी केली जाते. या अगोदर देखील जर खूप चांगली कामगिरी त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे, परंतु या मॅच मध्ये काय होते पाहायचंय. तर नक्कीच आमचे अगदी जवळचे मित्र सचिनदादा खांदवे यांचे मित्र अगदी जवळचे मित्र देखील आहेत प्रतापदादा. गोलंदाजीसाठी आपण त्यांना जरूर या ठिकाणी पाहतोय. तर कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून या ठिकाणी राहते पाहायचंय. परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाजांपुढे दुहेरी आव्हान आहे. आपल्याला आता धावा करायच्या आहेत येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. मारुती असतील आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राहुल. या जोडीला आपल्या वस्तीसाठी करामत करावी लागेल. परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये बॅट आणि बॉलच्या युद्धामध्ये यावेळेला लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने वेगवान फटका, क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या अगोदर बॉलने ओलांडली सीमारेषा, चौकार. याला म्हणतात क्रिकेट. हा कधी एकाच्या बाजूने राहत नाही, तो कधी बॅट्समनच्या बाजूने जातो तर कधी बॉलरच्या बाजूने जाताना पाहायला मिळतो. आणि तोच दोलायमानपणा आम्हा सर्वांचं मन जिंकून घेत असतो. तर ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 43 धावा धावफलकावर आहेत ओव्हर नंबर 5 सुरू असताना. हो, या वेळेला पहा खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. जणू काही या अगोदरच्या बॉलचं उत्तरच होतं की काय. मनामध्ये अगोदरच आपल्याला विचार करावा लागतो, हा चेंडू कुठे टाकायचा आहे. फलंदाजांचा स्टान्स ओळखावा लागतो आणि तो स्टान्स ओळखून गोलंदाजी करावी लागते. कधी गुडलेंथला तर कधी ब्लॉक होलला, कधी ऑप्टमच्या बाहेर तर कधी लेग स्टंपवर, कधी स्लोअर वन तर कधी फास्टर वन. अशा प्रकारची वैविध्यता आपल्याला दाखवावी लागते.
आणि विशेष म्हणजे दोघेही 40+ आहेत. तर पहा हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. यावेळेला पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट पाहायला मिळाली, एक धाव. पहा या गाववाई स्पर्धांनी काय केलंय, गाववाई स्पर्धांनी ज्यांनी कदाचित क्रिकेट सोडून दिलं असेल त्यांना देखील पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये येण्याची संधी अतुल सर दिली आहे. आणि नुसतं ते क्रिकेटमध्ये आलेले नाहीयेत, आपल्या नावाचं ते डंका पिटतायत. आता आमच्या वेळेला क्रिकेट त्यावेळेला युट्यूब होतं नव्हतं, परंतु आज पुन्हा एकदा आम्हाला युट्यूबवरचं क्रिकेट खेळण्याची संधी मिळते आणि ते या गाव चॅम्पियन स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. तर आम्ही आपला नक्कीच कामगिरी दाखवणारच या जिद्दीने. मात्र प्रत्येक खेळाडू, मग युवा खेळाडू असेल किंवा 40+ खेळाडू असेल, तो मैदानात उतरलाय या क्रीडा स्पर्धा गाजवण्यासाठी. यावेळेला फुल टॉस होता, याला खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने आमच्या समालोचक कक्षाला दस्तक देताना येतोय षटकार. पहा संकटात सापडलेली दादाची वस्ती आता मात्र 50 धावांवर जाताना पाहायला मिळत आहेत. अर्धशतक त्यांचं पूर्ण होत आहे. 3 षटकात 16 धावा होत्या या संघाच्या. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय, खाली क्षेत्र आहे, त्या ठिकाणी धावा घेण्याचा प्रयत्न तर होईल. धावांसाठीची धावाधाव करावी लागते क्रिकेटच्या या खेळात आणि ती धावाधाव या ठिकाणी होताना पाहायला मिळते. स्कोर जर पाहिला तर 2 ने पुढे जाईल आणि संघाची धाव संख्या 5 षटकं या ठिकाणी संपतायत आणि 5 षटकं संपल्यानंतर 52 धावा 4 खेळाडू माघारी परतल्यानंतर. काय क्रिकेटचा खेळ रंगला जातोय. सातत्याने प्रत्येक जण एकाच उद्देशाने मैदानात उतरतोय, मला माझ्या वस्तीचं नाव करायचंय आणि मला मैत्री चषक गाजवायचा आहे. प्रतापभाऊच्या अगोदरचं षटक आपण जे पाहिलं, प्रतापभाऊने जे टाकलं गेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी धावा खर्च केला फक्त 4 धावा. त्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. प्रतापभाऊने जे काही षटक टाकलं त्यासाठी खंडोबा भक्त आदरणीय आमचे बंडूशेठ मुरकुटे साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस खास त्यांच्यासाठी ज्या दरम्यान असणार आहेत. आमचे किसन बापू खानवे प्रसिद्ध बैलगाडा मालक, ते अगदी मगाच्यापासून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी प्रयत्न झाला बॉल अडवण्याचा, परंतु तो असफल ठरतोय आणि पहा येतोय खणखणीत फटका. 4 धावांसाठी सनीच्या विरुद्ध. चंदू सर आपण जर पाहिलं तर याच हा जो शुभम आहे ज्यांनी मारुती गांधीचा झेल सोडला होता, आता सुद्धा आपण पाहिलं त्याच्याकडूनच परत एकदा क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळालं. आणि इथं आमचे शुभम पवार या ठिकाणी जे आहेत त्यांनी मैदानाच्या बाहेर झेल सोडलाय, त्यांनी 100 रुपयाचं बक्षीस गमवलेलं आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. सनी बॅकपटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न कट केलाय आणि बॅटची एज जरूर घेतली होती. एका धावेने मारुती यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. एक मैदान संघ अडचणीत असताना ते मैदानात आले, एका दिशेने धावफलक हलत्या ठेवण्याचं काम त्यांनी केलं आणि अनुभव काय असतो ना तो या ठिकाणी त्यांनी कामी लावलाय आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी या ठिकाणी केली आणि आपल्या संघाला आतापर्यंत 57 पर्यंत त्यांनी नेलंय. 10 चेंडूमध्ये 12 धावा, म्हणजे एका बाजूने खिंड लढवण्याचं काम आहे ना ते मारुती यांनी केलंय आणि ते दुसऱ्या बाजूचे जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहित देखील करतायत हाणामारी करण्यासाठी आणि हे करावं लागतं ज्यावेळेला एक महत्वपूर्ण खेळाडू मैदानात असतो त्यावेळेला. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर सनी रागपसरे यांच्या माध्यमातून टाकला गेला हा चेंडू. पहा चांगल्या ठिकाणी आता चेंडू त्यांनी टाकला आणि या बॉलला यष्टी रक्षकाच्या दिशेने देखील पाठवलं गेलं. 57 धावा धावफलकावर आहेत. काय जल्लोष आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. प्रत्येक संघाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो वस्तीतील चाहते उपस्थित झालेले आहेत. अगदी लहान लहान मुलं देखील आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, तर अगदी ज्येष्ठ देखील आहेत ते देखील आपापल्या वस्तीला पाठिंबा देण्यासाठी आलेत. याही वेळेला सनीने पहा डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध कोणती गोलंदाजी आवश्यक असते तर ऑप्शनच्या बाहेर कट होणारे चेंडू आणि तेच मात्र या ठिकाणी टाकण्याचं सनी प्रतितेश खेळाडू आहेत त्यांच्याकडून हे प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. मागील 2 चेंडूवर जर पाहिलं तर थांबवलंय. सनी यांनी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. केवळ 12 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट देखील सनी यांनी आतापर्यंत घेतलेल्या आहेत. यावेळेला फुल टॉस होता. या फुल टॉसला खाली क्षेत्रात टोलावण्याचा प्रयत्न, सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ, परंतु पॉइंटचे फिल्डर त्या ठिकाणी जात आहेत आणि 2 धावा अर्जित देखील केल्या जात आहेत. तोपर्यंत स्कोर जर पाहिला तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल 59 धावा. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी सुरू आहे ती 6वी.
आमचे कौतुक करावं लागेल चौका.inचे तुषार जी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं गुणलेखन. आता ही या गुणलेखनाची मला सवय नाही आहे, परंतु ते मला प्रत्येक गोष्टीची माहिती जरूर देत आहेत. मग पंचांची टीम देखील तेवढी चांगली कामगिरी करते. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर घेतली जाईल. बॅट आणि बॉलचं युद्ध लोहगावात रंगतंय आणि हे युद्ध पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आताच झाली आहे. या पुढचा नजारा काही वेगळाच असेल. ओव्हर नंबर या ठिकाणी 6वी संपते आणि स्कोर जर पाहिला तर बघता बघता 60 वर गेलेला देखील आहे. सनीने 2 षटकं टाकली, 15 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील घेतलेल्या आहेत. कौतुक करावं लागेल आयोजकांच्या टीमचं. मग सचिन आबा खांदवे असतील, शिवाजी बापू खांदवे, महेश दादा खांदवे, प्रदीप तात्या खांदवे यांचं आम्ही कौतुक करू, कारण त्यांच्या संकल्पनेतून एक मोठं आयोजन या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. मैत्री चषकाचं आयोजन, त्यामध्ये शिवराज तरुण मंडळ पवार वस्ती आणि सोमेश्वर प्रतिष्ठान माळवाडी वस्ती यांना देखील आपण जरूर पाहत आहोत. परंतु संपूर्ण लोहगाव आजच्या दिवसामध्ये या क्रीडा नगरीमध्ये दाखल होईल. क्रिकेटचा हा सोहळा आपल्या डोळ्यांनी टिपण्यासाठी. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. मनोज सर काय म्हणाल, 60 पर्यंत धावसंख्या तर पोहोचली. चंदू सर, एक गोष्ट निश्चितच अगदी महत्वाची आहे की मारुती खांदवे सारखा एक तगडा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, राहुल सारखा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण जे पाहतोय, आणि आता बॅटिंग पॉवर प्ले 2 षटकं निश्चितप्रमाणे टाकायची जी बाकी आहे. त्यामुळे या उर्वरित 2 षटकामध्ये नाही म्हणलं तरी 25-30 धावा जर आल्या तर 85 ते 90 धावा एक चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणता येईल आणि तिथपर्यंत पोहोचावं लागेल. दादाजी वस्ती स्पोर्ट क्लब सांगा. नक्कीच येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायचंय काय होणार आहे. गोलंदाजीसाठी श्रीकांत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राहुल साठी टाकलेला हा चेंडू तर नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. जाव्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मैत्री चषकाचे रंग आपण या ठिकाणी जरूर पाहतोय आणि या मैत्री चषकाला एक वेगळं रूप पाहायला मिळत आहे. जल्लोष करतायत प्रत्येक जण या क्रिकेट रसात नाहून निघताना पाहायला मिळतोय. 61 धावा धावफलकावर आहेत 4 विकेट माघारी परतल्यानंतर आणि अतिशय सुंदर अशी मैदानाची सजावट देखील पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन पाहतोय. प्रत्येक विभागामध्ये टेनिस बॉलचं क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. आमच्याकडे मुंबईला टेनिसच्या बॉलने क्रिकेट खेळलं जातं. तुम्ही पनवेलला गेलात तर निवियाच्या बॉलने क्रिकेट खेळलं जातं. तर पुण्यामध्ये आलो तर आपल्याला गुरुच्या बॉलने क्रिकेट ही स्पर्धा गुरुच्या बॉलने आहे. नागपूरला गेलात तर नागपूरला खन्नाच्या बॉलने क्रिकेट पाहायला मिळतं. तुम्ही केरळला गेलात तर याच बॉलला एक टेप लावली जाते आणि टेप बॉलचं क्रिकेट पाहायला मिळतं. तर अशा विविध भागामध्ये विविध पद्धतीने, तुम्ही डोंबिवलीला गेलात तर कॅप्टनच्या बॉलने क्रिकेट पाहायला मिळतं. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चेंडूने क्रिकेट खेळलं जातं. हो, या वेळेला फटका तर खेळलाय समोरच्या दिशेने. सनी फ्रीट असल्या कारणाने बचावली जात आहेत त्या ठिकाणी. 1 धाव तर घेतली जाईल. 7वी ओव्हर या ठिकाणी सुरू असताना 62 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत. हा खेळ आहे तुमच्या आमच्या आवडता, सर्वांच्या आवडता आणि लाडका. क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या जीवनाचा देखील अविभाज्य घटक आहेत. या क्रिकेटच्या खेळाप्रमाणे आपल्याही आयुष्यामध्ये असंख्य यॉर्कर येतात, ते आपल्याला अडवावे लागतात. असंख्य बाउन्सर्स येतात, ते आपल्याला हुकवावे लागतात. आणि असंख्य फुलटॉस येतात, त्या फुलटॉसचा फायदा देखील घ्यावा लागतो. आणि असेच आपल्या आयुष्यात देखील असंख्य संधी आणि असंख्य संकट देखील येतात. त्या संकटावर आपल्याला मात देखील करावी लागते. म्हणूनच हा खेळ तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडीत झालाय आणि तो आज आपल्याला घेऊन आलाय या लोहगावामध्ये मैत्री चषकामध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. सनी त्या ठिकाणी पोहोचले. एका हाताने बॉल पकडला, थ्रो केला, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. कौतुक करावं लागेल या ठिकाणी मारुती खांदवे यांचं. पहा काय तत्परता दाखवली. थोडासा उशीर होतोय, लगेच त्याने हेरलं आणि एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये देखील करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. अजूनही क्रिकेटसाठी मी नौजवान आहेत हे दाखवून देत आहेत. मारुती खांदवे असतील, प्रताप खांदवे असतील, यांच्या क्रिकेटचा एक वेगळा नजारा आज या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला कव्हरच्या क्षेत्रात खाली क्षेत्र होतं, त्या ठिकाणी बॉल टोलावलाय. पहा काय स्ट्रोक खेळलाय, लाजवाब. येतोय चौकार.
हा चौकार येतोय. पॉवर प्ले आहे याचा फायदा या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि 5 सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे मारुती खांदवे यांच्या माध्यमातून. हो, मला लढायचंय, मला झुंजायचंय माझ्या वस्तीसाठी. कमी गतीने बॉल टाकला गेलाय, जमिनी टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी जमिनी लगत निघून जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. या ठिकाणी धावफलक जर पाहिला तर 68 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. सुरुवातीला थोडीशी पडझड आणि त्या पडझडीमधून सावरल्यानंतर एका समाधानकारक स्थितीमध्ये ज्या ठिकाणी फाईट होऊ शकते, म्हणजे 80च्या आसपास धावसंख्या जाणं गरजेचं आहे, कारण प्रतिषटकात गणिक 10ची सरासरी तरी आपल्या टीमने गाठावी हा प्रयत्न मात्र जरूर या ठिकाणी मारुती खांदवे यांचा असेल. या वेळेला पॉइंटच्या दिशेने क्लासिकल अंदाजात स्क्वेअर कट येताना पाहायला मिळतोय. येतोय चौकार. वाजणार मुंबई टू सांगली, तुझा माझा प्रेम आहे, फिलिंग आहे चांगली. पावसा तुला देतो पैसा, आला रे गो, आला रे गो. मारुती खांदवे यांची फलंदाजी या ठिकाणी खऱ्या अर्थाने 14 बॉल मध्ये 22 धावांची 40+ खेळाडू आहे. त्यांची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. हे यावेळेला फटका तर फसलाय, बॉल हवेत जाईल आणि पहा कॅच सुटली जाते. एक धाव महत्वाची असते क्रिकेटमध्ये. मनोज सर, आपण कित्येक मॅचेस पाहतो, एकेका धावेने जिंकल्या जातात, एकेका धावेने पराभूत देखील होताना पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी कॅच सुटली आणि 1 धाव मात्र बहाल केली जाते प्रतिस्पर्धी संघाला आणि संघाची धावसंख्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 73 धावा धावताना पाहायला मिळतात. सुरुवातीला धनराज आणि आता मारुती खांदवे यांच्याकडून केली जाणारी कामगिरी दादाची वस्ती संघाच्या खेम्यामध्ये आनंद आणि जल्लोष व्यक्त करून जात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिवशाही संघाच्या खेम्यामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे, कारण सुरुवातीला जो परफॉर्मन्स होता 3 षटकांमध्ये 16 रन होते आणि तदनंतर झालेली ही खेळी तर शिवशाही थोडेसे चिंताग्रस्त असतील, परंतु तोही बलवान संघ आहे. कौतुकास पात्र स्पर्धा या ठिकाणी आम्ही जरूर पाहतोय. शेवटचं षटक घेऊन आमंत्रित करण्यासाठी संदीप विश्वकर्मा 20 चेंडूमध्ये 35 धावांची मोठी पार्टनरशिप या दोघांमध्ये. याही वेळेला तेच पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला गेलाय. नुसता स्क्वेअर कट नाही तर हा होता मारुती खांदवे यांचा खणखणी चौकार. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने चालू झालेली ही वाटचाल आपण या ठिकाणी पाहतोय. मारुती खांदवे आणि मारुती खांदवे चारी बाजूला त्यांच्या नावाचा डंका. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे, परंतु डीप पॉइंट तैनात केलाय आणि बाद धावबाच्या रूपात माघारी परतावं लागतंय आणखीन एका फलंदाजाला. नवीन बॅट्समन प्रतीक खांदवे येतात फलंदाजीसाठी. 78 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. समाधानकारक स्थितीच्या दिशेने तर निघालेत. 78 धावा आहेत. शिवशाही इतर खेळाडू मार्गदर्शन करतायत गोलंदाजाला, आपल्याला धावा वाचवाव्या लागतील, तर दुसऱ्या बाजूला मारुती खांदवे इतर फलंदाजांना जरूर कळवतील आपल्याला धावा बनवायच्या आहेत. बॅट आणि बॉलचं युद्ध, टेनिस बॉल क्रिकेटचं युद्ध. हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ थोडासा आपल्या जास्त जवळचा आहे. लेदर बॉल क्रिकेटपेक्षा टेनिस बॉलला आपण जास्त जवळ करतो. यावेळेला उसळता बॉल होता, त्याला मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल जाईल बॅटची एज घेऊन सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. तर सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला. पहा, ही स्पर्धा आहे मैत्रीची आणि मैत्रीचं महत्व सांगणारी स्पर्धा आहे मैत्री चषक. हो, यावेळेला वेगवान फुलने चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. ब्लॉक होल मध्ये मारा करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. 82 धावा धावफलकावर आहेत आणि सुरुवातीला वाटलं नव्हतं की 50 पर्यंत तरी ही धावसंख्या जाते की काय, परंतु धनराज आणि मारुती खांदवे
यांचा हा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. यावेळेला मात्र जास्त शफल झाले आणि जेवढे जास्त शफल झाले गोलंदाजांनी अतिशय चतुराईने बॉल त्यांच्या शरीराच्या दिशेने टाकला आणि धाव संख्या एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि स्कोर जर पाहिला तर 83. एका बाजूला मारुती खांदवे 17 चेंडूमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 28 धावांवर बॅटिंग करतायत. ही बॅटिंग तमाम क्रिकेट रसिकांची मनोरंजन करणारी होती. सर्व काही होतं या बॅटिंग मध्ये. कव्हर आणि पॉइंटला मारलेले जे स्ट्रोक होते तेही लाजबाब होते. आणि यावेळेला पुन्हा एकदा तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. पहा धाव घेतायत का मारुती खांदवे, घेतली. क्या बात आहे. आणि बाईच्या स्वरूपातील ही धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 8वी या ठिकाणी संपते आणि धाव संख्या झाली आहे 84. एकदा जोरदार टाळ्या मारुती खांदवे यांच्यासाठी वाजूयात, कारण क्लासिकल अंदाजामधील बॅटिंग आपल्याला त्यांची या ठिकाणी पाहायला मिळाली, जी होती तुमची आमची मन जिंकून घेणारी. आणि तर धावफलक जर पाहिला तर 84 झालाय. 85 धावांची आवश्यकता विजयासाठी. तर 85 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. एका बाजूला शिवशाही आहे, दुसऱ्या बाजूला दादाची वस्ती. या दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आहेत. तर पाहूया सनी. दादाची वस्ती आपण देखील मैदानात ज्यावेळेला जाल एका रांगेमध्ये आपल्याला आतमध्ये जायचंय, एका रांगेमध्ये बाहेर देखील यायचंय. पहा ही शिस्त आहे या स्पर्धेची. तर मैत्री चषकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. काहीतरी वेगळं आणि शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून जरूर या ठिकाणी झालाय आणि नक्कीच यातून बोध इतर आयोजक देखील घेतील आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये देखील या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच लोहगावच्या क्रिकेटमधील माइलस्टोन ठरणारी स्पर्धा मैत्री चषक आहे, कारण पहिली ही पुलपिचची मोठी स्पर्धा या लोहगावात आयोजित करण्यात आली आहे आणि याचा आनंद पहा हजारो प्रेक्षक घेत आहेत ही क्रीडा स्पर्धेचा. आमची अंपायरची टीम देखील खूप चांगलं काम करते. मग दीपक पिळगावकर सर असतील, धीरज माने सर असतील आणि मंदार रेणुसे सर असतील. त्याचबरोबरीने या ठिकाणी स्टार टेनिस क्रिकेट .in ची टीम आहे. निखिल बाबर, आश्रय, MJ मारुती जांभळे हे देखील खूप चांगली कामगिरी करतायत. डीजे ऑपरेटर राहुल असळकर हे देखील खूप चांगली कामगिरी आपल्या संगीत संयोजनाच्या माध्यमातून सर्वांची मनं जिंकून घेत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला चौका .in चे आमचे जे गुणलेखक आहेत तुषार कानकाटे, त्यांचंही खूप चांगलं कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळतं या स्पर्धेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीची पूर्तता केलेली स्पर्धा. म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहू. तेवढंच चांगलं मैदान, तेवढीच चांगली खेळपट्टी आणि तेवढ्याच चांगल्या दर्जाचा क्रिकेटचा खेळ, शिस्तबद्ध क्रिकेटचा खेळ. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे दादाची वस्ती. दुसऱ्या डावात दादागिरी करणार का, आपल्या वस्तीचा डंका या मॅच मध्ये नक्कीच पिटणार का, ते या ठिकाणी पाहायचंय. तर त्यांचं स्वागत प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात आरडाओरडा करून केलं. तर आता बॅट्समन देखील मैदानाच्या दिशेने दाखल होतील. तर पंच मैदानाचा ताबा घेत आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि मी घेऊन जातोय तुम्हाला. खऱ्या अर्थाने लोहगाव आणि क्रिकेट म्हटलं त्या लोहगावच्या क्रिकेट बरोबर गेली काही वर्ष आपोआपच मनोज बेल्लेकर हे नाव देखील जोडलं गेलेलं आम्ही जरूर पाहतो. आणि त्यांचा आवाज जो मात्र जुन्नर भूषण आहेत आणि ज्यांचा आवाज महाराष्ट्रातील विविध स्पर्धांसाठी आपण सातत्याने ऐकलाय आणि लोहगावच्या या स्पर्धेसाठी देखील तो आपण जरूर पाहतोय गेली काही दिवस. तर आज पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला ज्या वेळेला सुरुवात होईल मी घेऊन जातोय आवाज की दुनिया मनोज बेल्लेकर सर. अतुल बनकर सर कळवतायत फुलपिचच्या क्रिकेटकडे तुम्ही वळलात त्याबद्दल नक्कीच वाघोली क्रिकेटच्या माध्यमातून तुमचं अभिनंदन असणार आहे. पहा वाघोलीने देखील गेल्या काही दिवसात खूप चांगली प्रगती केली आहे आणि या येणाऱ्या दिवसामध्ये लोहगावचं क्रिकेट देखील प्रगती केल्याशिवाय राहणार नाहीये. आणि सर्वच मान्यवर अतुलजी देखील तेच कळवतात आणि माझंही तेच मन असणार नक्कीच असणार आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये लोहगाव टेनिस बॉल क्रिकेटच्या फुलपिच क्रिकेटमध्ये देखील डंका गाजवल्याशिवाय राहणार नाहीये. तर येणाऱ्या कालावधीमध्ये काय होतंय घेऊन जातोय तुम्हाला आदरणीय मनोज बेल्लेकर सर. हॅलो 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 सर हॅलो हॅलो
नाही 2 नंबर आहे 2 नंबर नाही 1 नंबर वाढलेच नाही चॅनल 1 नंबर हॅलो मिडचं बटन आहे ते व्हाईट बटन व्हाईट कमी कर कमी कर तिकडे हॅलो चेक हॅलो हॅलो धन्यवाद चंदू सर. वास्तविक पाहता लोहगाव आणि वाघोली खूप लांबचे अंतर नाहीये. म्हणजे आता पलीकडच्या बाजूला झालर जिथ आहे त्याच्या पलीकडे एक रोड आहे. रोडच्या अलीकडं लोहगाव आणि रोडच्या पलीकडं वाघोली. म्हणजे इथं केलेले षटकार वाघोलीला जातात. ही अॅग्रिकल्चर स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आणि एवढा मोठा षटकार ह्या गावातून दुसऱ्या गावात मला वाटतं कोणत्या मैदानावर असेल कुठल्याच नाही महाराष्ट्राच्या जगात नसेल एवढा मोठा षटकार आहे. एका गावात खेळायचं आणि दुसऱ्या गावात चेंडू आणण्यासाठी जायचं. दुसऱ्या डावाला सुरुवात किशोर गायकवाड सनी नागपसरे आणि अरविंद शुक्ला. पहिला चेंडू आपण पाहतोय सुरे टाकला जाईल. जिंकण्यासाठी धावसंख्या बनवायची ती 85 धावा. या 85 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा शिवशाही संघाला. इथं जिंकलात तर तुमचा संघ फायनलला, इथं पराभूत झालात तर पीबीएस संघाच्या विरोधात तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या साठी लढावं लागणार आहे. आणि 8 षटकांच्या लढतीमध्ये 85 धावा होणं तितकं सोपं नाहीये पण अवघड पण नाही. कारण इथं 8 षटकांची लढती म्हणजे डोक्यावरती बर्फाचा तुकडा नाही, डोक्यावरती बर्फाची लादी द्यावी लागेल. हळूवारपणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न सनी पोहोचतोय. त्या दरम्यान अगदी मारुती खांदवे चेंडूवरती येईल. त्या दरम्यान एक सिंगल सन्मानपूर्वक एक धाव घेतली गेली. नाप्रकार धावसंख्या झाली की सुरुवात आपण पाहतोय बिनबाद 1. आमचे अतुल बनकर सर आहेत जे आपण पाहतोय शौर्य इव्हेंट्स चे प्रोप्रायटर आहेत. यांच्या माध्यमातून आता आपण जर पाहिलं तर सणसवडीला वायरोप निश्चितप्रमाणे लावला गेलाय. इथंही वायरोप लावला गेलाय. अजून कुठे कुठं सर शिक्रापूरला ओ चेंडू पारी बस आणि चेंडू पोहोचेल. अरविंद शुक्लाचं स्वागत केलं सनीने. पहिला चेंडू सनीचा खेळला चौकार 4 रन. ये चाल हो जाएगा ना सपन हो जाएगा पापड़ हो जाएगा. इधर जाने का पक्का बोल. एक रिवर्सचा चौकार आपण पाहिला जो खेळला गेला. त्यानंतरची धावफलक आपण पाहूया. धावफलक धावसंख्या शिवशाही स्पोर्ट्स क्लब 5 धावा. धावफलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सनी आणि किशोर यांच्याकडून अपेक्षित आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय अरविंद आणि मारुती हे 2 तगडे गोलंदाज 40+ चे आपण जे पाहतोय जबरदस्त आहेत. मला वाटतं या दरम्यान बॅटची कड असावी परंतु सूरज संघाचा संघनायक या दरम्यान झेल घेऊ शकला नाही. जीवदान असेल सनीला. 5 वरती धावफलक आहे. 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. रिवर्सचा प्रयत्न केला. सूरजकडून परत एकदा चूक झाली आणि चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 22चा हा चौकार आहे 4 रन. हम खैरात नहीं लेते किसी, हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे. धावफलक धावसंख्या आपण पाहतो या चौकाराच्या रूपाने वाढेल. अतिरिक्त धावा आली 22च्या रूपाने 4. अर्थात या धावा लाभदायी शुभदायी फलदायी आशादायी धावा आहेत. या 4 धावा. धावफलक धावसंख्येची 9 आहे. उजव्या हाताने परत एकदा अरविंद आपण पाहतोय. आणि या दरम्यान पंचाकडे हलकच अपील या दरम्यान केले गेले. धनराज सूर मारलाय, चेंडू अडवलाय. कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. आणि षटक क्रमांक आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 42 चेंडू शिल्लक आहेत आणि 42 चेंडूमध्ये 76 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान अगदी जो चालू आहे.
रस्त्यावरती गाड्या कोणी पार्किंग करू नका, ही सर्वांना विनंती असणार आहे. वेळ वाचणं गरजेचं आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा सामना खेळवायचा आहे. इथं 2:05 झालेले आहेत, त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवा. क्षेत्ररक्षकांचा संघ असेल, दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब. आपण पाहतोय प्रत्येक संघात असणारे जे काही पाठीराखे आहेत, खूप मोठी संख्या या पाठीराख्यांची असलेली आपल्याला जे पाहायला मिळते. खूप मोठा उत्सव, खूप मोठा जल्लोष या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये साजरा करताना आज बरेचसे या ठिकाणी मित्रपरिवार उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अतुलजी बनकर सर यांनी निश्चितप्रमाणे गोष्ट माझ्यापर्यंत जी पोहोचवली की वाघुलीचा संघ ज्याप्रमाणे घडवण्यात मी ज्याप्रमाणे प्रयत्न केले, तसे लोहगावचा संघ सुद्धा घडवण्यामध्ये मी जी काय मदत लागेल संघ घडवण्यासाठी, संघ बांधणीसाठी, ती माझ्यापर्यंत मी इच्छेप्रमाणे करणार आहे. फुलटॉस चेंडू दरम्यानच्या दिशेने पोहोचेल. क्षेत्ररक्षण या दरम्यान राहुलच्या हातामध्ये चेंडू काही येऊ शकला नाही. एक धावेल, धाबलक वाढेल. दुहेरी अंकात धाबलक धावसंख्या 10 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतोय. 10 रन विदाऊट लॉस. षटक क्रमांक दुसरा चालू असताना एक चांगलं वातावरण आहे आपण जे पाहतोय. 55,555, त्यानंतर 45,000 रुपये, 35,000 रुपये आणि 25,000 रुपयाची बक्षिसाची रक्कम या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला जी काय पाहायला मिळते. राहुल मजा आहे ना, आवाज आहे ना, आवाज ओढून धरते, ओढून माईक बंद द्यावा लागेल. एकाच काय आवाज आहे. मारुती या दरम्यान बॅट चिकन आणि जेल सुटला. सनीचा जेल सुटलाय. सनीला या दरम्यान अगदी जीवदान असेल. अकरावरती धापलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. जीवदान मिळतंय ते सनी राखपसरेल. आपल्याला पाहिजे जीवदानाचा कितपत फायदा घेतला जाईल. मारुती तय्या उजव्या हाताने किशोरसाठी हा चेंडू आपण पाहतोय समोरच्या बाजूला खेळला. या दरम्यान आधी आपण पाहू हर्षल चेंडूवरती आलाय. एक धावा असेल. धापलक परत एकदा एकने पुढे जाईल. धापलक धावसंख्या 12 वरती धापलक आहे. जसजसे डॉट डिलिव्हरी जाईल, जसं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक धावील, तसंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब संघाकडून खूप मोठा जल्लोष अगदी जो केला जाणार आहे. हो रिवाजचा प्रयत्न. चेंडू पूर्णपणे डाट. चेंडू निर्धाव. या ठिकाणी महेशदादा खांदवे आणि त्याचबरोबर मनोज पराडदाजी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय आमचे विष्णुदादा खांदवे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मयूरजी खांदवे या ठिकाणी उपस्थित आहेत. हॉटेल तोरणाचे प्रोप्रायटर, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावासंख्या जी आहे ती 13 धावा धापलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 36 आणि 36 चेंडूमध्ये बनवायच्या 12च्या सरासरीने 72 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. थोडीशी बातचीत सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जी केली जात आहे. 13 वरती धापलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळत आहे. छत्तीस चेंडूमध्ये 72 धावसंख्येचा अजूनही आपण जो काही पाठलाग पाहणार आहोत. वेळ वाचणं गरजेचं आहे. विनंती असेल दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब. छत्तीस चेंडूमध्ये 72 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान आपल्याला जो पाहायचा आहे.
साईड स्क्रीनच्या समोर बसलेला जो काही मित्रपरिवार आहे त्यांना विनंती असेल, शिवशाही ग्रुपचे चाहता वर्ग त्या ठिकाणी जो आपल्याला पाहायला मिळतोय, कार्तिक ज्या ठिकाणी बसलाय ना, कार्तिक तिथले बसलेले 3 मित्रपरिवार, आपल्याला विनंती असेल आपण तिथली जागा सोडा. हा, तिथं साईड स्क्रीनच्या समोर कोणी बसू नका, ही आपल्याला विनंती असणार आहे. या ठिकाणी हॉटेल आकाचे प्रोप्रायटर आदरणीय आमचे समीरजी खांदवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ते आले का नेहमी तिकडेच बसतात. तिकडे सावली आहे, निवांत आहे, हवा लागली जाते. आणि हॉटेलच्या आधीच बसलेलं चांगलं असं मला वाटतं. म्हणजे पलीकडच्या बाजूला यायचं, पलीकडून सामन्याचा आनंद घ्यायचा. इमर्जन्सी काय काम आलं तर तिकडून परत एकदा जाता येईल, परत एकदा मैदानावरती येता येईल. त्यामुळे तिकडेच बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. त्यांचा संपूर्ण हॉटेल स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. चेंडू या दरम्यान थोडासा मिसटाईम होतोय. सूरज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. एक धावेल, धाबलेक एकीने मारतोय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही आणि धाबलेक परत धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा आपल्याला धाबलेकवरती पाहायला मिळत आहेत. कर्मभूमी डेव्हलपरचे प्रोप्रायटर या ठिकाणी आदरणीय आमचे आकाश सुनील खांदवे पाटील ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अरविंद परत एकदा गोलंदाजीवरती तयार. स्ट्राईकला असेल किशोर गायकवाड. हो, बॅकफुटला सरकार चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव असेल. वय वर्ष 40 असणारी ही माणसं पहा मैदानाच्या तुले काय करमात करतायत. लाजबाब गोलंदाजी. फलंदाजी आपण मारुतीची पाहिली, गोलंदाजी आपण मारुतीची पाहिली. ज्या मारुतीने फक्त या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या. आणि या दरम्यान दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. त्यामुळे आता धोक्याची घंटा नक्की कोणाला, फलंदाजाला की गोलंदाजाला. आणि फलंदाज बाद. फलंदाज या दरम्यान बाद झालाय. पहिला फलंदाज बाद. 1-14. थँक्यू. 14 धाव संख्येवरती पहिला फलंदाज दरम्यान बाद होताना पाहायला मिळतोय तो किशोर गायकवाड याच्या रूपानं. एक तरुण, मी नेहमी सांगत असतो की तरुण म्हणजे फक्त ज्यांचं वय वर्ष 18 आणि 20 आहे, म्हणजे ते तरुण नसतात. किंवा ज्यांनी 40शी गाठली, 50शी गाठली, 60वी गाठली, म्हणजे ते म्हातारे नाहीत. जी माणसं त्यांचं आयुष्य जगत असताना, प्रगतीकडे वाटचाल करत असताना, यशस्वी पाऊल टाकत असताना, ज्यांचं रक्त नेहमी सळसळ करत राहताना, करण्याची नेहमी काहीतरी उमेद असते, धडपड करत असताना जी लोक, ती खरे तरुण असतात. नाही तर आजकाल 18-20 वर्षाचे तरुण सुद्धा मरगळलेले असतात. ती जिद्द नसती, ती मेहनत नसती कधी घेतलेली, ती कष्ट घेताना कधी पाहायला मिळत नाही. परंतु इथं मैदानाच्या आतमध्ये पहा, अरविंद झालं, मारुती झालं, प्रताप भाऊ झालं, हे 40+ असणारे जे काही खेळाडू आहेत, या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त कामगिरी केली. आणि शिवराज आणि सोमेश्वर या दोन्ही क्लबला मी धन्यवाद देईल, ज्यांच्यामुळे फुलपीच क्रिकेटची स्पर्धा झाली आणि हे तारे परत एकदा चमकताना पाहायला मिळाले. हो, हा चेंडू अरविंदचा लाजवाब. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धापालेकरती धावसंख्या 14 आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. एक फलंदाज या दरम्यान बाद आहे. उजव्या हाताने परत एकदा मारुती, सॉरी अरविंद. ओ, हा चेंडू सुरेख. अचूक टप्प्याची गोलंदाजी. खूप काही शिकण्यासारखं आहे या तरुणांकडून.
म्हणजे काय काय आता तरुण वर्ग अरविंद असतील किंवा मारुतीयांना असतील किंवा प्रतापभाऊ असतील, त्याच्यानंतर आपण पाहिलं नैलेश धुमासारखा एक गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय. हो हा चेंडू सुरेख आणि फलंदाज बाद मयूर भागल बाद. थँक्यू. हे षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे संपले आणि या षटकात धाव आली फक्त एक धाव, ओनली वन रन. फक्त एक धाव आली आणि 2 फलंदाज बाद केले ते अरविंद शुक्लाने. 2 षटकं टाकलीत, 2 षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त 6 आणि फलंदाज बाद केलेत 2. लाजवाब गोलंदाजी अरविंद शुक्ला याची. अरविंद शुक्लाची गोलंदाजी जर तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी मात्र अरविंद शुक्लाची. आता नवीन गोलंदाजी 4थ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाते? परत एकदा मारुतीला पाचारण केलं जाईल की धनराज गोलंदाजी मार्कवरती येतोय हे आपल्याला पाहिजे. आणि मारुती खांदवे परत एकदा कंटिन्यू मारे करण्यासाठी मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती येतोय. समीकरण एकदा आपण पाहू. शेवटचे 30 चेंडू आणि शेवटच्या 30 चेंडू मध्ये बनवायच्यात 71 धावा. पहिल्या धावाचा विचार केला ज्यावेळेस 3 षटकं संपली होती त्यावेळेस धावफलकावरती धावसंख्या होत्या 3 बाद 16 धावा होत्या. आणि इथं आपण जर पाहिलं शिवशाही स्पोर्ट्स क्लब 3 षटकं संपलीत 2 बाद 14 धावा आहेत. आता ही जोडी आहे जे करायचे ते या जोडीला करायचे. सनी आणि श्रीकांत. मारुती तयार. फुलटा चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय शरीरावरती लागलाय. पंचाकडे खूप मोठा अपील या दरम्यान केलं गेलंय. रिव्ह्यू घेतलाय आणि चेंडू खूप जोरदार लागलाय. बॉल लागलाय त्याला जरा चौकशी करा. खूप जोरदार चेंडू लागलाय. फुल टॉस. पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा. धनंजय रणकाम सुद्धा मैदानाच्या आतमध्ये धावत पळत घेऊन पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेलेले आहेत. खिलाडू वृत्ती आहे. काल आपण पाहिलं की ज्यावेळेस 12 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं आमच्या सुरेश खांदेवीने त्यावेळेस सुद्धा त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आपण पाहिला उत्तरेश्वर मधला अनुराग स्वैन यांनी सुद्धा एक जोरदार टाळ्या वाजवल्या. त्याच्या बरोबर असणारा प्रशांत घोडके जो होता नॉट आउटचा इशारा या दरम्यान जो आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय. परंतु दुसऱ्या बाजूने अगदी आपल्याला पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये सनी त्याला जोरदार चेंडू लागला गेलाय. बऱ्याच वेळा चंदू सर आपण या घटना पाहत असतो की अशा काही घटना घडत असतात. पुलपिच मध्ये सुद्धा आपण पहिले इजाज कुरेशी सुद्धा एकदा डोळ्याला चेंडू लागला होता. संदेश पाटीलच्या डोळ्याला एकदा चेंडू लागला गेला होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर किरण पवार याच्याही चेंडू एकदा जो लागला गेला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय मध्ये आपण पाहिलं अनिल कुंबळे सुद्धा एकदा चेंडू लागला गेला होता. पण त्याच्यानंतर बँडेज वगैरे करून त्यांनी जबरदस्त गोलंदाजी करत 10 विकेट सुद्धा घेतल्या होत्या एका डावामध्ये. इथं सुद्धा आपण पाहिले प्रत्येक वेळेस सर काही खेळाडू सर काल या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक धडक झाली. पायाला दुखापत झाली. दुखापतीनंतर संघ अडचणीत आला. फलंदाजीसाठी गेला आणि संघाला विजय मिळवून दिला. आज गणेश खांदवे पडला. हाताला खूप जोरदार मार लागला पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा घेतला. कारण अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे ना मर्द कोई दर्द होता है. हा चेंडू सुरेख चेंडू डॉट असेल. कोणीतरी म्हटलं म्हणजे अमिताभ बच्चन डायलॉग की मर्द को कभी दर्द नहीं होता पण ये भी बात सही है कि मर्द को ही दर्द होता है क्योंकि उसके पास कोई हमदर्द नहीं होता. उशी बात नाही. हो परत एकदा हा चेंडू लाजवाब. अचूक टप्प्याची गोलंदाजी. किती कौतुक करावे मारुती खांदवेचं आणि त्याचबरोबर अरविंदचं. दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लबची दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब संघ आपण पाहतोय या संघाची दादागिरी आहे गोलंदाजीमध्ये हे दाखवून दिले. 3 चेंडू
अक्षरशः डॉट टाकलेत लागोपाठचे मारुतीने सनीला. 71 धावा अजून बनवायच्या आहेत. हो, यावेळेचा चेंडू डावेष्टीच्या बाहेर असेल. वाईट बॉल आहे. थोडंसं स्वेर मारा होताना पाहायला मिळतोय. दाबले काही दरम्यान अगदी वाढला जाईल. 14 वरती अडकळला होता, थांबला होता, अक्षरशः जकडून ठेवलं होतं, फलंदाजाला बांधून ठेवलं होतं. इथं 1 पुढे जाईल. दाबले काय धावसंख्या 15 धावा. 14 अंक काय कालपासून हा 14 अंक काय सुटायला तयार नाहीये. आणि या दरम्यान चेंडू हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती कव्हरला चेंडू पोहोचला. क्षेत्ररक्षक दूरवरती हर्षल चेंडूवरती पोहोचतोकडे पाहूया, पोहोचू शकला नाही आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. फरार. चौकार 4 रन. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झाले ते खेड भाजपाचे अध्यक्ष आदरणीय संदीप शेठ वाळुंज आणि रामदास शेठ वडके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. 19 धावा फलकावरती आणि त्यानंतर आक्रमण आहे. त्यानंतर आक्रमण. चेंडू पोचल्या सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. थँक्यू. 2.1 षटकामध्ये धापारकावरती धावसंख्या 14 होती. त्यानंतरचे 8 चेंडू डॉट गेले, त्याच्यामध्ये 2 फलंदाज बाद झाले. 14 धाव सेकंडवरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळते 2. आणि त्याच्यानंतर 15व्या चेंडूवरती जो काही वाईट चेंडू पडला तिथून पुढे धावायला सुरुवात झाली. 1 चौकार 1 षटकार लागोपाठचा आला आणि संघाची धावसंख्या 25. या दरम्यान बिघडकांचा प्रयत्न जो केला गेला होता बॅकअपचं कामकाज या दरम्यान अगदी कुठल्या जवळपास क्षेत्ररक्षक होतं, परंतु अरविंदची कामगिरी पहा. सुरेख. लेग बायचवर पण एक सिंगल येईल. दाबले 1 वाढला जाईल आणि संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 26 धावा आहेत. उर्वरित 24 चेंडू शिल्लक आहेत. 24 चेंडूमध्ये 59 धावसंख्येचा पाठलाग अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो चालू आहे. चंदू सर, मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर या 24 चेंडूमध्ये 59 धावा 14.75च्या सरासरी धावफलक जो बनवायचा आहे. 8 फलंदाज खेळायचे जे बाकी आहेत. काय वाटतं सर? तर याही धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो, परंतु या दोन्ही 40+ बॉलरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने दोघांनी गोलंदाजी केली आहे, मग अरविंद असतील त्यानंतर मारुती, तर खूप स्पर्धाच आजचा दिवस गाजवतात ते म्हणेल. परंतु हे रन होऊ शकतात, कारण परवाच जर पाहिलं तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात एक विक्रम झाला. 5 षटकांमध्ये 110 धावा होऊ शकतात हे कृष्णा सातपुते आणि एजाज कुरेशी यांनी दाखवलं. परंतु आता अजूनही 4 षटकं बाकी आहेत आणि विजयासाठी जर पाहायचं झालं तर 59 धावा करायच्यात. पाहूयात, हे जर खेळाडू ठाम राहिले तर हे पार देखील होऊ शकतं. आणि चेंडू पोचतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. हा चेंडू सुरेख टाकला जातोय. धनराज आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्गावरती आलेला आहे, त्याचं स्वागत केलं होतं. पहिल्या चेंडूवरती सनी राखपासून एक षटकार खेळत धावफलकावर धावसंख्या 32 धावा. 2 गड्यांच्या मोबाईलला शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 22 चेंडूमध्ये 53 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. क्रिकेट आहे, कोण जिंकेल कोण पराभूत होईल तो येणारा काळ ठरवेल. परत एकदा शॉर्टपिच चेंडू, त्याचा खरपूस समाचार. सीमारेषेच्या बाहेर चेंडू पोहोचतोय. षटकार 6 रन. शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने हैं माए भवानी. थँक्यू. धाबरा धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे वाढली जाईल. संघाची धावसंख्या 38 धावा. 2 षटकार धनराजला खेळलेत सनीने. या दरम्यान परत एकदा धनराज तयार. परत एकदा शॉर्टपिच चेंडू. यावेळेस चेंडू फाईन लेगला. शिवरायांची तलबची तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
DJ अनिकेत नागेश. ABC. सगळ्यांच्या हातून झाले पाहिजे. थँक्यू. गंगोत्री कंस्ट्रक्शन आदरणीय आमचे धर्माशेठ कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावरती आणि त्यांच्या वतीने सनीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. प्रवीण भाऊ खांदवे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. हो, हा चेंडू सुरे टाकला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. एक धावेल, धाबलेक एकाने वाढेल आणि एका धावसंख्येनंतर धाबलेक वाढतोय. संघाची धावसंख्या 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शिवसेनेचे नेते आदरणीय किशोरभाऊ शिंदे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धनराज प्रतिता तयार. बिग मॅच, गुडघा टेक और ये तमाशा देख. शेरन धापरेकर धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा आहेत. या षटकात धनराज खांदवेला 4 षटकार खेळलेत आणि 25 धावा धनराज खांदवेला या षटकामध्ये आल्यात. म्हणून सर दोन्ही डावामध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या आणि तदनंतर मात्र धावा आल्या. ते पहिल्या डावात देखील पाहायला मिळालं. तदनंतर आणि मित्र मैदानात सनीचं कौतुक करेल जे आज गणेशच्या बाबतीत पाहायला मिळालं, जे जखमी झाले आणि तदनंतर अधिक त्वेषाने खेळले आणि ते थोडेसे दुखापतग्रस्त झाले होते सनी, परंतु तदनंतर आक्रमकता दाखवली आणि त्यांना साथ देत आहेत. काय षटकार खेळला या ठिकाणी स्वतः संघनायकाने. अगदी श्रीकांत यांनी अगदी स्टीवॉची आठवण करून देणारा हा षटकार होता. गुडघा जमिनीवर टेकवत हा षटकार त्यांनी या ठिकाणी खेळलाय. आणि आंतरराष्ट्रीयमध्ये स्टीवची तुम्हाला आठवण झाली असेल, पण मला अजून एका खेळाडूची आठवण झाली. टेनिस क्रिकेट विषय मनोज विचाराची आठवण झाली सर. आज गुडघा टिकून षटकार मारण्याची ताकद निश्चितप्रमाणे त्याच्यामध्ये जी होती. 51 धावा आहेत. शेवटच्या 18 चेंडू 34 धावा. फाईन लेगला चेंडू पोहोचेल, सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. भल्या भल्याची 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 वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच लावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच लावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच लावली. भल्या भल्याची वाटणी. या ठिकाणी श्रीकांत जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्या श्रीकांतच्या प्रत्येक षटकारासाठी लखनभाऊंच्या वतीने 100 रुपयाचं बक्षीस असेल. 55 वरती धावा लागेल. परत एकदा यावेळेस मात्र चेंडू सीमारेषेच्या आत. धनराज चेंडू खाली आणि झेल. सनीची किळी संपुष्टात. बिग विकेट, खूप मोठी विकेट. थँक्यू. 22 चेंडूमध्ये 40 धावा बनवल्यात त्या सनीने आणि सनी या दरम्यान बाद होताना पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी या दरम्यान पाहना. म्हणजे आपल्या उजव्या बाजूला जे काही प्रेक्षकांसाठी गॅलरी आहे ती सगळी गॅलरी शिवशाहीने भरलेली आहे. त्याच्या पलीकडे साय स्क्रीनच्या पलीकडे पाहिलं ती सगळी गॅलरी दादाची वस्ती स्पोर्ट क्लबने भरलेली आहे. म्हणजे इथं डकआउट मधून आवाज तर येतात पण प्रेक्षकांच्या वतीने सुद्धा खेळाडूंच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली जाते. सागराबा खांदवे पैलवान यांच्या वतीने सनीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आले एका चांगल्या फलंदाजीसाठी. राजू शेठ पवार यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे.
स्ट्राईकला असेल आता श्रीकांत. नॉन ट्रॅकच्या बाजूला मयूर खांदवे. या दरम्यान आपण पाहतोय राहुल गोलंदाजीवरती तयार. मैत्री चषक आपण पाहतोय. शेवटचे 16 चेंडू शिल्लक, 30 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. राहुल तयार. श्रीकांतसाठी मारा करेल. सूर्यप्रकाशचा या दरम्यान फटका खोलवर टप्प्याचा होता. चेंडू पोहोचेल लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय. पाहूया क्षेत्ररक्षण लाजवाब. ही की या दरम्यान केली गेली नाही. कुमार अरगुडे आपण पाहतोय या दरम्यान चेंडूवरती एक सिंगल. एका सिंगलच्या पण धापल एक वाढेल. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये अब तक 56. शेवटचे 15 चेंडू आणि 29 धावा अजून या दरम्यान आपल्याला ज्या पाहिजे आहेत. शिवशाही स्पोर्ट्स क्लब विरुद्ध दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब हा सामना मैदानाच्या आत. बिग हिट. चेंडू फ्लिक केलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार आणि मैदानाच्या बाहेर जेल घेतलाय. त्याच्यासाठी 100 रुपये असणार आहेत विष्णुदा त्याच्या वतीने. थँक्यू. धापलेक वाढेल. संघाची धावसंख्या 62 धावा आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. समीकरण परत एकदा बदललंय. शेवटचे 14 चेंडू आणि 23 धावा. दाने दाने पिल्ले घेतोय खानेवाले का नाम मयूर. ज्या फटक्यांसाठी बाहेर मानला जातो त्या फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये मयूर करतोय. परत एकदा राहुल तयार आहे. डावखुरात या दरम्यान अगदी आपण पाहू. 14 चेंडू 23. हो या दरम्यान बिगिरकांचा प्रयत्न. चेंडू डावे एसटीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आहे. मैत्री चषकाचं केलं गेलं आयोजन. मैत्री नक्की काय असते की पोटच्या पोराचं लग्न टाकून कोंडणेवरून थेट स्वर्ग जिंकणारी मैत्री होती शिवराय आणि तानाजीची. ही मैत्री आहे. ही मैत्री चषकाचं आयोजन या क्रिकेटच्या स्पर्धेत. स्क्रीनच्या समोरचे जे ते 3-4 मुलं आहेत बाजूला. हो बिगिरकांचा प्रयत्न. या दरम्यान पंचाकडे अपील आणि मयूर बाद. थँक्यू. मला वाटतं रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. आता बरीचशी बातचीत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जी केली जात आहे. मयूर षटकार मारला, त्यानंतर एक वाईट पडला, त्यानंतर आपण पाहतोय चेंडू पायावरती आलाय पण पिचिंग कुठे बरोबर लाईन मध्ये चेंडू पडलाय की नाही, हाईट किती आहे, उंची मात्र चेंडूने किती घेते, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यावरून आपल्याला निश्चितप्रमाणे आता तिसरे पंच जे आहेत ते कळवत आहेत फलंदाज बाद की नाबाद. बाद आहे. रिव्ह्यू अनसक्सेस ठरलाय आणि मयूरला परतावा लागेल. धक्का क्रमांक 4 4 बाद 63 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मयूरच्या जागेवरती कोण जाऊन पोहोचेल ते आपल्याला पाहायचंय. नवीन फलंदाज कोण असेल आपल्याला पाहायचंय. मला वाटतं निलेश चव्हाण हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊन जे पोहोचणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 22 धावा अजून या दरम्यान बनवायचे आहेत. 13 चेंडू 22. निलेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये जाऊन जे पोहोचतोय. मैत्री चषकाचं केलं गेलं आयोजन आहे. मैत्रीबद्दल आपण चर्चा करतोय की पोटच्या पोराचं लग्न टाकून कोंढाण्यावरून थेट स्वर्ग जिंकणारी, स्वर्गापर्यंत मजल मारणारी मैत्री होती शिवराय आणि तानाजीची. शरीराच्या चिंध्यात झाल्यानंतर सुद्धा मातीसाठी तळमळणारी मैत्री होती शंभूराजे आणि कवी कलशांची. अरे फासाचा दोर पहिला माझ्या गळ्यात घाला यासाठी भांडणारी मैत्री होती ती भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवची. जीवापाड प्रेम आणि जीवघेणी दुश्मनी करणारी मैत्री होती संताजी आणि धनाजीची. त्याच्या बाटमधून मात्र समोरच्या बाजूला चेंडू सीमारेषेवर फरार. चौकार.
बॅटिंग पॉवर प्ले 7व्या षटकात शेवटचे 12 चेंडू 12 चेंडू मध्ये बनवायच्यात 18 धावा 67 वरती धावफलक 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 18 धावा आणि आता बॅटिंग पॉवर प्ले सामना बरोबरीत सुपर ओव्हर इथं शेवटच्या षटकापर्यंत चेंडू पोहोचला तर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र ज्यांच्या मार्फत आमलेल्या या स्पर्धेसाठी आहे गीताई लॉन्स, ज्ञानेश्वर रघुनाथ पवार, युवा उद्योजक राहुल सुदाम साठे आणि युवा उद्योजक समीरजी भोसले या तीनही मित्रपरिवारांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्गावरती पाहूया. सूरज खांदवे संघाचा संघनायक आणि समोर संघाचा संघनायक आहे श्रीकांत सोमवंशी. एक कॅप्टन दुसऱ्या कॅप्टन साठी मारा करेल. 12 चेंडू 18. ओ या दरम्यान चेंडू फाईन लागला. वाघांची दाढ आणि फोडलाय पहाड. श्रीकांतच्या बॅटमधून खणखणीत षटकार. सारे बाजूला मारे आला रे आला राजा तुझे रे साजू आमच्या सुना तो म्हण जिंदाबाद आता बाकीचे सारे बाजूला मारे आला रे आला राजा तुझे रे साजू आमच्या सुना तो म्हण जिंदाबाद आता. या ठिकाणी आमचे धर्माशेठ कांबळे, अविनाशजी मोजे, माऊली मामा शेळके या तीनही शिवशाहीच्या मार्गदर्शकांच्या वतीने श्रीकांतसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे या षटकारासाठी. उजव्या हाताने हो हा चेंडू सुरेख चेंडू डॉट. शेवटचे या दरम्यान ते चेंडू शिल्लक राहिलेत ते अजूनही 10 चेंडू मध्ये बनवायच्यात 12 धावा. मेगा फायनलला कोण जाऊन पोहोचणार? मैत्री चषकाच्या मेगा फायनलला शिवराज सोमेश्वर संघ जाऊन जे पोहोचलाय त्या संघाच्या समोर 2 हात करण्यासाठी कोण पोहोचणार? दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब की शिवशाही स्पोर्ट्स क्लब? कोण जाणार? प्रश्नचिन्ह आहे. परत एकदा या दरम्यान आपण पाहतोय पुढे सरचा चेंडू खेळला गेला होता. क्षेत्ररक्षण या दरम्यान थोडंसं खराब होतोय. चेंडू पोहोचला डीप दरम्यानला 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न परंतु तदनंतर जागती नकार. श्रीकांतच्या बॅट मधून 2 धावा परत एकदा येतील. कमबॅक करावं लागेल. डॉट बॉल टाकावे लागतील. इथं विकेट घ्यावे लागतील. प्रेशर टाकावं लागेल शिवशाही संघावरती. त्याच कमबॅक करेल तो दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब. शेवटचे 9 चेंडू 10 धावा 75 वरती धावफलक आहे. 9 चेंडू 10. उजव्या हाताने पंचाला पार करून बिग हिट. चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या अगदी बाहेर. फ्लाइटेड षटकार चेरन. परत एकदा धर्माशेठ कांबळे, अविनाशजी मोजे आणि माऊली मामा शेळके शिवशाहीचे मार्गदर्शक या सर्वांच्या वतीने परत एकदा 500 रुपयाचं बक्षीस आले खास करून श्रीकांतच्या या षटकारासाठी. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. विमान असं वाटतं की आता सगळे प्रवासी तिथं मॅच पाहण्यासाठी थोडंसं विमान खाली असावं. आणि या दरम्यान चेंडू पोहोचलाय फाईन लेगला आणि शिवशाही संघ मेगा फायनलला पोहोचलाय. आणि हर्षल सर हस्तांदोलन करायचं आपल्याला. लाईन मध्ये सगळ्यांनी जायचंय. लाईन मध्ये जायचंय. लाईन मध्ये चला काय प्रॉब्लेम नाही. चला हा लाईन मध्ये जायचं. ते पण लाईन मध्ये येतील. तुम्ही लाईन मध्ये जायचं ते पण लाईन मध्ये येतील. परंतु टॉस साठी लवकर यायचंय. इकडे धनराज सर हस्तांदोलन करून घ्या मग त्याच्यानंतर तुमची चर्चा करा. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया 100 बार शुक्रिया 100 बार शुक्रिया मिलियन बार शुक्रिया. तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों. तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. एहसान मेरे दिल पे तुम्हारा
श्रीकांतसाठी जे काय बक्षीस लखनभाऊंच्या वतीने होतं ते 300 रुपये श्रीकांत तुमच्या अकाउंटला जमा पण झाले, त्याचा स्क्रीनशॉट माझ्यापर्यंत पोहोचलाय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये होते. चला धनराज किंवा सूरज टॉससाठी आपण ताबडतोब या ठिकाणी यायचंय. बीबीएचा कॅप्टन चला. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा सामना आपण या ठिकाणी लगेचच सुरू करणार आहोत. या ठिकाणी आदरणीय आमचे संदीप शेठ वाळुंज अध्यक्ष खेड भाजपा आणि रामदास शेठ फडके या दोन मित्र परिवारांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी आपण करणार आहेत. प्रवीण भाऊ खांदवे यांना विनंती असेल. त्यानंतर विकी जाधव साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे टॉस साठी. अभिजित दीपक खांदवे यांच्या वतीने शिवशाही संघासाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. तर टॉस करून घेऊ. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपल्याला व्यासपीठाच्या समोर टॉस करून घ्यायचं आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी हा सामना या ठिकाणी अगदी जो होणार आहे. आणि पपुशेठ शिंदे साहेब आपण या. पपू शिंदे साहेब आपण टॉस साठी या. टॉस